नमस्कार मित्रांनो, मी दीपक बोत्रे ॲग्रिकॉल. आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे गुलाब शेतीबद्दल जाणून घ्यायचं, म्हणजे गुलाबाची लागवड कशी करायची. मित्रांनो, गुलाबाची लागवड म्हणताबरोबर आता आपल्या डोक्यात येईल पॉली हाऊस, नेट सेट, याच्याशिवाय गुलाब होऊ शकत नाही अशी आपली मानसिकता आहे. तर हा त्याच्या मागचाच माझा उद्देश आहे व्हिडिओ बनवायचा, की हे संकल्पना जी आहे आपली की पॉली हाऊस, नेट सेटशिवाय गुलाब होत नाही, ते दूर करायची आहे. कसं आहे मित्रांनो, आपल्याकडे सततचा नापिकी आहे. तसेच या पॉली हाऊससाठी लाखो रुपये खर्च आहे. गव्हर्नमेंटने सबसिडी दिली तरी लाखो रुपये इन्व्हेस्ट आहे. समजा तुम्ही एवढं केलं बी तरी बी या पिकाबद्दल तुमच्याजवळ एक्सपर्टी नाही की या पिकाचं संगोपन कसं करायचं, याच्यातून उत्पादन कसं काढायचं. आणि समजा तुम्ही चांगलं उत्पन्न काढलं बी तरी याला मार्केट उपलब्ध नाही. आणि या सर्व गोष्टी करता करता मित्रांनो, जो आपला लाखो रुपये खर्च होऊन जाईल याच्यातून आपल्याला मिळकत खूप कमी मिळेल. कारण आपल्याला तेवढं सध्या याच्याबद्दल एवढं ज्ञान आपण मिळवलं नाही. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची सुरुवात करायची असेल मित्रांनो, तर छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करायची, कमी इन्व्हेस्टमध्ये करायची. आता आपल्याकडे शेती आहे, पाणी आहे, यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही 2 गुंठे, 3 गुंठे, 4 गुंठे, 5 गुंठे किंवा अर्धा एकर किंवा एकरावर गुलाबाची लागवड केली पाहिजे. आता या गुलाबाची लागवड नेमकी कशी करायची मित्रांनो, तर याच्यामध्ये बी गुलाबाचे रंग पाहून अलग अलग व्हेरायटी आहेत. आता उदाहरणार्थ आपल्याला लाल कलरचा गुलाब लावायचा असेल तर याच्यात टोरो नावाची जात येते. तसेच गुलाबी कलरचा गुलाब लावायचा असेल तर मृणानी लावाची जात येते. तसेच पांढऱ्या कलरचा गुलाब लावायचा असेल मित्रांनो तर व्हाईट मास्टरपीस नावाचं जात येते. तसेच पिवळ्या कलरचा गुलाब लावायचा असेल मित्रांनो तर आपल्याला डच गोल्ड नावाची जात येते. तसेच सुगंधी गुलाब लावायचा असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास परफ्यूम डिलाइट, तसेच रेड मास्टर पीस अशा नावाच्या व्हेरायटी येतात. तसेच रंगी गुलाब लावायचा असेल मित्रांनो आपल्याला तर त्याच्या बी भरपूर व्हेरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जांभळा आणि निळा लावायचा असेल तर निलांबरी नावाची जात आहे. तर ह्या सर्व गोष्टीचा मी एक तुम्हाला शॉर्टकटमध्ये संक्षेप दिला जातींचा. तर मित्रांनो, गुलाब लावताना जवळपास आपल्याला त्याला भरपूर सूर्यप्रकाश भेटेल, हवा खेळती राहील आणि जमीन हे जवळपास पानफस पाहिजे नाही, जी पाणी धरून ठेवते. क्षारयुक्त चालत नाही, चोपण जमीन चालत नाही. ज्या जमिनीचा सामू मित्रांनो 6 ते 7.5च्या दरम्यान आहे अशा जमिनीमध्ये आपण गुलाब लागवड करू शकतो. आता गुलाब लागवड करायचं असेल तर आपल्याला कलम आणणार आणि स्वतःचं कलम बनवली मित्रांनो आपण, तर नील नावाचा जो गुलाब येते त्याच्यावर आपण कलम करू शकतो. किंवा मार्केटमधून चांगल्या कलम केलेले रोपं आपण विकत आणायचे आहेत आणि आपल्याला लागवड करायची आहे. तर लागवड कशी करायची, जवळपास 2 झाडात 2 तासामध्ये अंतर आपल्याला 1-1 मीटरचं ठेवायचं आहे. व्हेरायटी पाहून हे कमी जास्त होऊ शकते. आता आपल्याला लागवडीसाठी गड्डे खोदायचे आहेत मित्रांनो, जवळपास 50 सेंटीमीटर बाय 50 सेंटीमीटर लांबी रुंदी आणि खोली बी 50 सेंटीमीटर. याच्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत, तसेच गांडूळ खत, ह्या सर्व गोष्टी मिक्स करायची आहे, माती मिक्स करायची आहे आणि या रोपांची लागवड करायची आहे. तर रोपांची लागवड मित्रांनो जवळपास आपण जून महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्यात केली तर फार चांगलं. तसेच जर आपल्याला पावसाळा झाल्यावर करायची असेल लागवड तर सप्टेंबर-ऑक्टोबर हा महिना बी फार चांगला लागवडीसाठी योग्य आहे. पण जास्त थंडीचा किंवा उन्हाच्या पिरियडमध्ये आपल्याला लागवड करायची नाही. ही झाली आपली लागवड. त्याच्यानंतर मित्रांनो आता येते खत व्यवस्थापन. तर गुलाबाचं कसं आहे, लागवडी केल्यानंतर त्याची छाटणी फार महत्त्वाची आहे. आता छाटण्या 2 प्रकारच्या आहेत. एक जर आपण नॉर्मल छाटणी केली म्हणजे त्याच्या वरचे जे फांद्यावर हात फुटेल त्यांचे जे वरचे टोक आपण छाटले तर जवळपास फुलांची संख्या खूप मिळते, पण झाडाचा जो घेरा आहे हा खूप मोठा वाढत नाही. तसेच एक मध्यम प्रकारची छाटणी आहे, त्याच्यामध्ये जवळपास मित्रांनो प्रत्येक ज्या हात आपल्या गुलाबाच्या त्याची छाटणी केल्या जाते 7 ते 8 डोळे सोडून. यामुळे आपल्याला गुलाब बी खूप मिळतात आणि त्या झाडाचा घेर बी वाढते. तर अशा प्रकारे छाटणी करायची आहे. आता रासायनिक खत टाकताना मित्रांनो जवळपास आपण जून महिन्यामध्ये एकरी गुलाबाला खत भरपूर लागते, कारण त्याच्यातून आपण उत्पन्न भरपूर घेणार आहोत. तर आपल्याला खत बी त्याला भरपूर देणार आहे. तर जवळपास एकरी आपल्याला पहिली छाटणी केल्यानंतर जून महिन्यामध्ये 2.5 बॅग युरिया, 2.5 बॅग 12-32-16, 1 बॅग पोटॅश असा डोस द्यायचा आहे. पुन्हा 1 महिन्यानंतर म्हणजे जुलै महिन्यानंतर आपल्याला पुन्हा 2.5 बॅग युरिया द्यायचा आहे. हे झालं आपलं जून-जुलैचं मॅनेजमेंट खताचं. त्याच्यानंतर पुन्हा आपण जर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जर छाटणी केली तर त्यावेळेस बी आपल्याला 2.5 बॅग युरिया, 2.5 बॅग 12-32-16, 1 बॅग पोटॅश आणि पुन्हा 1 महिन्यानंतर त्याच्या 2.5 बॅग युरिया असं रासायनिक खत द्यायचं आहे. आणि पाणी व्यवस्थापन मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जवळपास जमीन पाहून आपल्याला 6 ते 7 दिवसानं किंवा 4 ते 5 दिवसानं पाणी द्यायचं आहे. तर पाणी फार महत्त्वाचं आहे.
आता हे झालं आपलं सर्व लागवडीच्या माहिती. आता याच्यात अंतर्मशागत मित्रांनो, जवळपास याच्या मुळाजवळ पाणी साचलं नाही पाहिजे, तसेच हवा खेळती राहिली पाहिजे आणि याच्या मुळात जिथं त्या जमिनीमध्ये यांनी पकडलेलं आहे तिथं भुसभुशीत करण्यासाठी आपल्याला अंतर्मशागत करायची आहे, म्हणजे तिथली माती मोकळी करायची आहे, डबल भर द्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व व्यवस्थापन करायचं आहे. जवळपास मित्रांनो आपल्याला एका झाडापासून प्रतिवर्ष 50 ते 60 गुलाबाचे फुलं मिळू शकतात. तसेच आता याच्यावर येणारं कीड आणि रोग काय, तर याच्यावर सहसा मित्रांनो थ्रिप्सचा अटॅक होतो, माईटचा अटॅक होतो, त्यामुळे झाडाचे जे पानं आहेत हे एकदम कोकळल्या जातात. तर याच्यावर आपल्याला स्प्रेइंग करायची आहे रसशोषक किडीसाठी, जे लेबल क्लेम मध्ये येते. आता भरपूर आहे मार्केटमध्ये. तसंही तुम्हाला काही समस्या आली तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. तसेच याच्यावर येणारे रोगात मित्रांनो पावडरी मिल्ड्यू, म्हणजे पांढरे ठिपके पडतात पावडर सारखे, त्यामुळे झाडाची प्रत खलावते, फुलं लागत नाहीत. आणि तसंच एक रोग येते याच्यावर करपा, पानावर काळे डाग पडतात. याच्यासाठी आपण बुरशीनाशक फवारून याचं मॅनेजमेंट करू शकतो. तर आता या फुलशेतीतून मित्रांनो आपल्याला उत्पन्न किती मिळू शकते या गोष्टीचे आपण बघणार आहोत. कारण गुलाबाचं जेवढं आपण खत कीटकनाशक फवारून व्यवस्थापन करू शकतो, झाडाचं संरक्षण करू शकतो, तेवढी त्याच्यामध्ये थोडी मेहनत बी घेणं आहे आपल्याला. गुलाबाला ज्या कळ्या येतात मित्रांनो, तर चांगली गुलाबाच्या फुलाची वाढ व्हायसाठी या कळ्याची संख्या आपल्याला मेंटेन करायची आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर 4-5 कळ्या लागत असल्या तर त्यातल्या आपल्याला 2च कळ्या ठेवायच्या आहे किंवा एकच ठेवायची आहे. अशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं आहे. आणि गुलाबाचं जे कडी आहे ही उमल्याच्या आत आपल्याला तिची दांडीसहित ती सिक्रेटरनं काटून पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर मार्केटमध्ये न्यायचं आहे फुलं उमलल्यावर. या प्रकारे जर आपण नियोजन केलं मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट किती आहे तुम्ही बघा. आपण 1 गुंठा 2 गुंठ्यावर लागवड केली, अशा प्रकारे नियोजन केलं, कमीत कमी 8 ते 10 रुपयाला आपण जास्त कलमा घेतल्या तर आपल्याला मार्केटमधून गुलाबाच्या कलम केलेले रोपं मिळतात. आणि आपल्याला अनुभव येत राहील या गुलाबा शेतीमधून आपण अशा पद्धतीने केलं होतं. आणि जवळपास मित्रांनो आपण एका एकरामध्ये जर असे 1 मीटर बाय 1 मीटरवर झाडं लावलं तर 4000 झाडं लावू शकतो. आणि 4000 झाडाला जवळपास एका झाडाला जर आपल्याला वार्षिक 50 ते 60 फुलं मिळाले तर जवळपास 2 लाख फुलं आपण एका एकरातून घेऊ शकतो. मग आता तुम्हीच मित्रांनो ठरवा, समजा एका फुलाला आपल्याला 1 रुपया जरी किंमत मिळाली तर 2 लाख रुपयाचं पीक होते आपलं. आणि जर तुम्ही याच्यामध्ये एक्सपर्ट झाले मार्केटिंगमध्ये, सेलिंगमध्ये, तर तुम्ही हेच फुल 5 रुपयाला पण विकू शकता. म्हणजे एका एकरामध्ये तुम्ही 5 लाख रुपयाचं उत्पन्न घेऊ शकता. हे सर्व आपल्या स्किलवर डिपेंड आहे. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एक दृष्टिकोन आहे की तुम्हाला नवीन दिशा मिळाली पाहिजे. कारण हे सततचे पिकं आपण घेत आहोत, सोयाबीन, तूर, पराठी, तर हे पण घ्यायचे, पण थोडासा प्रयोग करायसाठी कमी क्षेत्रावर, म्हणजे आपण 5-10 हजार रुपये खर्च केले आणि आपल्याला त्यात यश नाही मिळालं तरी आपलं लॉस होणार नाही. आणि यश जर मिळत गेलं मित्रांनो तुम्ही लाखो रुपये कमवू शकता, करोड रुपये कमवू शकता. थँक्स.